नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गंगाधर गडदे। मागच्या आठवडाभरात काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली आहे, परंतु सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा झाली नाही। मग नेमकी भरपाई कशाची मिळते? जानेवारी महिन्यातच खरीपाची पीक विम्याची भरपाई मिळेल असं सांगितलं होतं। मग नेमकं ही भरपाई कुठे अडकली, किती दिवसांमध्ये पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, हीच माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता सुरुवातीला आपण जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा होते ते नेमकं कोणती जमा होते ते बघूया। आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आढावा घेतला होता, म्हणजे कृषी विभागाने अशी माहिती दिली होती की खरीपातील पिकांच्या पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यातच जमा होईल। आता मागच्या आठवडाभरापासून काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांचा समज असा झालाय की खरीपातील पीक विम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते, पण तसं नाहीये। खरीपातील पीक विम्याची भरपाई अजूनही एकाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। मग ही भरपाई कुठली जमा होते? तर एक तर फळ पीक विमा आणि दुसरं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे 90 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई थकीत होती, ही पीक विमा भरपाई ती गेल्या वर्षाची आहे। ती विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते। म्हणजे एक तर फळ पीक विमा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये थकीत असलेली 90 कोटी रुपयांची विमा भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। त्यामुळे खरीपातील पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही, हे आधी आपण इथे लक्षात घ्यावं। आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये माहिती घेतली होती की जानेवारी महिन्यातच कदाचित 15 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीपातील पीक विम्याची भरपाई जमा होईल, याचा आढावा घेतला होता, अशी माहिती कृषी विभागाने दिली होती। मग ही भरपाई आज 25 जानेवारी असताना देखील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा झाली नाही, याची माहिती मी कृषी विभागाकडून घेतली। तर कृषी विभागाने असं सांगितलं की राज्य सरकारकडून जी जी माहिती देणं अपेक्षित होतं ती सगळी माहिती आम्ही केंद्र सरकारला दिलेली आहे। एकतर खरीपातील ज्या ज्या पिकांची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा देणं अपेक्षित आहे त्या सगळ्या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत। त्या पीक कापणी प्रयोगाची सगळी माहिती केंद्र सरकारला दिलेली आहे। त्यानंतर ज्या ज्या पिकाचं तांत्रिक उत्पादन देणं आवश्यक होतं त्या त्या पिकांचं तांत्रिक उत्पादनाची माहिती देखील केंद्र सरकारला दिलेली आहे। मग नेमकं खरीपातील कोणकोणत्या पिकांचा पीक विमा आपल्या आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामध्ये आपलं महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन आहे, त्यानंतर मूग आहे, उडीद आहे, बाजरी आहे, मका आहे, या पिकांची पीक विमा भरपाई त्यांची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। म्हणजे त्याची माहिती अपडेट करणं सुरू होतं। त्यावेळी कृषी विभागाने सांगितलं होतं तूर आणि कापूस यांचे पीक विम्याची भरपाई कदाचित मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांना मिळू शकते, कारण सध्या त्यांचे पीक कापणी प्रयोगात एकतर काही पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू आहे आणि दुसरं म्हणजे तांत्रिक उत्पादनाची आकडेवारी देखील काढणं चालू आहे आणि त्याची माहिती एकत्रित संकलन करून त्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांना तूर आणि कापसाचा पीक विमा मिळणार आहे। मग आता जी खरीपातील पीक हे आपले सोयाबीन आहे, मका आहे, बाजरी आहे, मूग आहे, उडीद आहे, या सगळ्या पिकांची पीक विमा भरपाई नेमकी कुठे अडकली, हा खरा मुद्दा आहे। तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या पोर्टलवर काहीतरी समस्या आलेली आहे, प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे त्या समस्या निराकरण म्हणजे ती समस्या दूर करण्याचं काम चालू आहे। मग हे काम आधी कधी पूर्ण होईल, म्हणजे ही समस्या दूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसा जमा होतील, याचा हा प्रश्न विचारल्यानंतर त्यानंतर असं उत्तर मिळालं की ही समस्या कधीही सुटू शकते, म्हणजे 1 दिवसामध्ये सुटू शकते आणि कदाचित पुढच्या अर्धा दिवस देखील लागू शकतात, असं उत्तर कृषी विभागाने दिलं। म्हणजे केंद्रीय पातळीवर समस्या आहे, पोर्टलवर समस्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडता येत नाहीत आणि त्यामुळेच पीक विम्याची भरपाई रखडलेली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना खरीपातील पीक विमा वाटपासाठी जे जी कामं करणं गरजेचं आहे ती सगळी कामं केलेली आहे। त्यामध्ये एकतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी पाठवलेली आहे, त्यानंतर पीक कापणी प्रयोगाची जी काही माहिती आहे, म्हणजे पीक कापणी प्रयोग असेल किंवा तांत्रिक उत्पादन असेल, या सगळ्यांची माहिती केंद्र सरकारला दिली। त्यानंतर खरीपाचा पीक विमा वाटपासाठी जे काही विमा हप्ता देणं गरजेचं आहे विमा कंपन्यांना, तर विमा हप्ता देखील दिलेला आहे। त्यामुळे आता फक्त जी काही समस्या आहे किंवा पीक विम्याची भरपाई जी रखडलेली आहे ती केंद्रीय पातळीवर येईल रखडलेली, असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे। आता केंद्राच्या पीक विमा पोर्टलवर समस्या असल्यामुळे आतापर्यंत पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही। तसं पाहिलं तर गेल्या आठवडाभरापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता, म्हणजे ती प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु ही समस्या आल्यामुळे अजूनही ती प्रक्रिया सुरू झाली नाही। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नाहीत। आता पुढच्या 8 दिवसांच्या आतमध्ये कधीही समस्या जर सुटली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा व्हायला सुरुवात होईल, असं देखील कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। आता आज 25 तारीख आहे, आता पुढच्या 7-8 दिवसांमध्ये हे समस्या सुटते का आणि जानेवारी महिन्यातच खरं तर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पीक विम्याची भरपाई जमा होते का ते देखील पाहावं लागेल। आता या पुढच्या टप्प्यामध्ये पीक विमा भरपाईच्या संदर्भात
संदर्भात ज्या काही घडामोडी घडतील त्याचा आढावा मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहील। त्यासाठी हा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद शेतकरी बांधवांनो।